आणि मनु भाकरला यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू खेळाडूंचा गौरव करणार आहेत, तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत। हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमारलाही खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, तर डी गुकेश आणि मनु भाकरला यंदाचा खेलरत्न पुरस्कार दिला जाणार। तर आपण पाहिलं होतं की याआधी मनु भाकरचं नाव या यादीतून वगळण्यात आलं होतं, तिच्या नावाची शिफारस करण्यात आली नव्हती। मात्र आता डी गुकेश नंतर मनु भाकरला देखील यंदाचा खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे। ही महत्त्वाची अपडेट समोर येते। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हा खेळाडूंचा गौरव करणार आहेत। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि यंदाचा हा पुरस्कार मनु भाकरला देखील जाहीर करण्यात आला।